आज आपला विषय आहे सद्गुरू रामानंद बिडकर महाराज यांचं चरित्र. आपल्याला माहिती आहे इथे शनिवार पेठेमध्ये सद्गुरूंचा म्हणजे सद्गुरू रामानंद बिडकर महाराज यांचा मठ आहे. ते श्री अक्कलकोट निवासी म्हणजे आपले स्वामी महाराज यांचे शिष्य आहेत. असं सांगतात की त्यांचा जो मूळ पुरुष होते त्यांचं नाव होतं शंकरराव पोद्दार. शंकरराव पोद्दार असं नाव होतं. पुढे त्यांच्या वंशातले चिंतामणराव पोद्दार इथपासून आपल्याला त्यांची थोडीफार माहिती मिळते. तर हे चिंतामणराव पोद्दार होते. भरपूर पैसा होता, श्रीमंती होती यांच्याकडे, पण पैशाचा विनियोग सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीने केला. म्हणजे अनेक ठिकाणी त्यांनी दानधर्म केलेला आहे. तीर्थयात्राही अनेक केल्या. जिथे जिथे तीर्थयात्रेला जातील तिथे तिथे त्यांनी धर्मशाळा बांधण्यासाठी सुद्धा पैसा खर्च केलेला आहे. असं सांगतात की काशी विश्वेश्वराच्या म्हणजे काशीमध्ये माणको शंकराचा एक घाट आहे, तो घाट सुद्धा यांनी बांधलेला आहे. म्हणजे एवढी त्यांची दानत होती त्या काळात. या चिंतामणराव पोद्दारांचे चिरंजीव मुकुंदराव. हे मुकुंदराव पोद्दार काही दिवस बीडला राहत होते, म्हणून त्यांचं आडनाव पोद्दार हे बदलून बिडकर असं झालं. म्हणजे तिथून त्यांच्या परंपरेचं नाव काय झालं, बिडकर झालं असं सांगतात. आणि मग ह्या मुकुंदराव यांचे चिरंजीव बळवंतराव, ते शरीराने चांगले उंच होते, धिप्पाड होते, धाडसी होते, लढवय्ये होते. त्यांची उंची असं सांगतात की 6-6.5 फूट होती. डोळे छान पाणीदार होते, लढवय्ये होते. आणि धाकटे बाजीराव यांच्या नोकरीमध्ये ते होते. नांदुरकीचा जो किल्ला होता तो यांच्या देखरेखीखाली होता असं सांगतात. आपण बघितलं मगाशी की ते साहसी होते, धाडसी होते, घोड्यावर बसण्यात तरबेज होते, दांडपट्टा चांगले खेळायचे, तलवारबाजी चांगले करायचे. त्यांच्या पत्नीचं नाव गंगूताई. गंगूताई सुद्धा दिसायला अतिशय सुरेख होत्या, नाजूक होत्या, म्हणजे स्वरूपवान होत्या असं त्यांच्या चरित्रामध्ये लिहिलेलं आहे. बळवंतराव आणि गंगूताई या दोघांना, या दाम्पत्याला 2 मुलगे झाले आणि 4 मुली झाल्या. त्यातले सगळ्यात जे धाकटे चिरंजीव होते ते म्हणजे सद्गुरू आपले रामानंद बिडकर महाराज असं सांगितलं जातं. त्यांचा जन्म झाला शके 1760, म्हणजेच आपलं इसवी सन आहे 1838. त्यांचं नाव ठेवण्यात आलं रामचंद्र असं नाव ठेवण्यात आलं. आपली मराठी तिथी बघितली तर माघ शुद्ध अष्टमीला 2 प्रहरी त्यांचा जन्म झाला असं सांगितलं. त्यांचा वर्ण अतिशय गौरवर्ण म्हणजे उत्तम गोरे होते, गौरवर्ण होते, दिसायला नाजूक होते, म्हणजे आपल्या आईसारखी त्यांची ठेवण होती असं म्हणतात. अंगकांती सुद्धा अतिशय तेजस्वी होती, डोळे पाणीदार होते, चेहरा अतिशय मोहक होता, म्हणजे कुणीही पाहिलं की त्यांच्यावर त्यांची छाप पडत असे असा त्यांचा चेहरा होता. आणि बळवंतराव जे होते म्हणजे आपल्या महाराजांचे वडील, त्यांनी महाराजांना सगळं काही शिकवलं होतं. अनेक प्रकारचे हिशोबही शिकवले होते, सगळ्या गोष्टी छान शिकवल्या होत्या. पुढे असं झालं की पेशवाई बुडाली. त्यामुळे हे जे नांदुरकीच्या किल्ल्याची देखरेख करत होते, ती देखरेख आता करायचं काम यांचं काढून घेतलं इंग्रज सरकारने. मग इंग्रज सरकारने त्यांना असं सांगितलं की तुमचं काम आम्ही काढून घेतलेलं आहे, तेव्हा आम्ही तुम्हाला दर महिन्याला 200 रुपये पेन्शन देऊ. बघा, त्या काळातलं 1819 सालातलं 200 रुपये पेन्शन म्हणजे आजचे किती झाले, लाखभर जरी पगार झाला कोणी नाही म्हणेल का हो. पण यांनी शक्क नाही सांगितलं. का तर म्लेच्छांचं मी पैसा घेणार नाही, कारण देशाचा अभिमान होता, राष्ट्राभिमान होता, धर्माभिमान होता, आणि त्यांनी ते पेन्शन स्वीकारलं नाही. पुढे काही काळानंतर बळवंतरावांचं निधन झालं. त्यावेळेला त्यांच्या पत्नी गंगूबाई, त्यांना सुद्धा इंग्रज सरकारने सांगितलं की आम्ही तुम्हाला 100 रुपये पेन्शन देतो. आता खरं तर गंगूताईंनी पेन्शन स्वीकारायला काही हरकत नव्हती, 4 मुलं होती, त्यांचं हे सगळं होणार. पण त्यांनी आपल्या पतीप्रमाणेच केलं आणि त्यांच्याही मनात देशाबद्दल स्वाभिमान होता, ईश्वरावर निष्ठा होती. त्यामुळे माझं होईल तसं होईल, पण मी म्लेच्छांचं पेन्शन घेणार नाही हा त्यांचा निर्धार होता, निष्ठा होती आपल्या पतीच्या वचनावर. आणि त्यांनी सुद्धा ते पेन्शन नाकारलं असं सांगतात. मग अर्थातच पुढे एवढा सगळा पैसा असता तरी तो किती दिवस पुरणार, नाही का. हळूहळू त्यांची परिस्थिती जरी वाईट झाली होती, पण तरीसुद्धा त्या डगमगल्या नाहीत असं सांगतात.
पुढे आपले जे सद्गुरू रामानंद बेडकर महाराज यांची 8व्या वर्षी मुंज झाली. त्यांचा पोशाख कसा असायचा तर म्हणाले छान टोपी असायची, अंगात बंडी असायची आणि दररोज तुळशीबागेत जायचं दर्शनाला आणि बेलबागेत जायचं. आईने सांगितलेलं होतं की दररोज या देवांची दर्शनं घ्यायची आणि आईच्या आज्ञेप्रमाणे त्यांचं वागणं होतं. असे हे रामानंद स्वामी अतिशय हुशार होते, चतुर होते, दिसायला छान होते. मगाशी म्हटलं तसं की कोणी बघील त्यांना त्याच्यावर यांची छाप पडायची. झालं असं की परिस्थिती जरा बेताची होती. ते एक डॉक्टर गणपतराव म्हणून होते. त्यांना असं वाटलं की या मुलाला आपण आपल्या घरी घेऊन जावं, याला लहानाचं मोठं करावं. हा मुलगा त्यांना फार आवडला. काही दिवस त्यांनी ठेवून घेतलं. पण झालं असं की गणपतराव जे होते त्यांना नाटकाचे शौकीन होते. ते या मुलाला नाटकाला घेऊन जायचे आणि त्यांना असं वाटायचं की या पण मुलांनी नाटकात काम करावं, या पण मुलांनी पुढे नाटकात काम करावं. पण महाराजांनी त्याला पूर्ण नकार दिला. ते म्हणले मी अभिनय करणार नाही. खरं अभिनय त्यांचा उत्तम होता, पण नाटकात मी कामं करणार नाही असं त्यांनी निक्षून सांगितलं. म्हणजे लहानपणीच. महाराजांची चित्रकला सुद्धा खूप छान होती असं सांगतात. मग पुढे आता या संसाराचा गाडा व्हायचा, काहीतरी केलं पाहिजे. महाराजांवरती सगळी जबाबदारी येऊन पडली. त्या शाळा जवळजवळ सुटलेलीच होती. मग काय करायचं? मग त्यांनी काही गोष्टी करायला सुरुवात केली. आता आपण बघितलं त्यांचं आडनाव होतं पोद्दार, मूळ आडनाव होतं पोद्दार, म्हणजे ते सराफ होते. त्या सराफी यांच्या रक्तात होती. ते त्यांनी आज ठरवलं की आता आपण सराफी सुरू करावी. पण सराफाचं दुकान त्यांनी काढलं नव्हतं. त्यांना सोन्याचं रुपयाचं म्हणजे परीक्षा जी असते ना ती अतिशय उत्तम होती. त्याच्यात त्यांना पैसा मिळायला लागला. देवाचे भक्त होते, आईने उत्तम संस्कार केलेले होते. एकदा असं झालं की पुण्यामध्ये आषाढी एकादशीच्या आधी आपली माऊलींची पालखी येते, तशी पालखी आली. पालखीचं दर्शन घ्यायला ते गेले आणि त्यावेळेला अचानक त्यांना असं वाटलं की आपणही या पालखीबरोबर पंढरपूरला जावं, वारी करावी. झालं, काही मित्रांना गोळा केलं, आपण उद्या निघायचं. आईला सांगितलं की मी जातो वारीला. आई म्हणली ठीक आहे जा. निघाले आहेत. 4-5 जण बरोबर होते. सासवडपर्यंत जाईपर्यंत बाकीच्या सगळे मित्र सगळे गळाठून गेले, पाय दुखायला लागले. म्हणले आम्हाला काही हे जमायचं नाही. रामानंद म्हणाले ठीक आहे, तुम्ही इथून जाऊ शकता परत पुण्याला, मी पुढे जाणार. मी काय आता पंढरीच्या वारीला पूर्ण करणार, ती वारी केल्याशिवाय मी घरी येणार नाही. म्हणून रामानंद महाराज आपले पुढे पुढे जात राहिले. अर्थात त्यांचेही पाय दुखत होते. पण असं असताना लहान होते, 12, 13, 15 वर्षाचे असतील. अगदी काही त्यांची वयाचं हे सांगितलेलं नाही आहे पुस्तकात, अंदाजे आपण म्हणूया. एक म्हातारी आजीबाई होती वारकरी. तिला वाटलं लेकरू बिचारे एकटेच आहे, पाय दुखतायत. जवळ घेतलं रात्रीच्या वेळेला, पाय चेपून दिले, तेल चोळून दिलं, बरं वाटलं. आणि मग असं झालं की त्या आजीबाई बरोबरच आपले महाराज चालू लागले. पंढरीची वारी पायी त्यांची सुरू झाली. ती बाई रोज त्यांची सेवा वगैरे करायची, त्यांना बरं वाटत होतं. अशा तऱ्हेने पुढे पुढे राहत राहिले. पंढरपूरला गेल्यावर काय झालं, तिथे गेल्यावर खूप गर्दी आली, खूप गर्दी आली. म्हणताना या आजीबाईंची आणि महाराजांची झाली चुकामुक झाली. आता काय करायचं? इतकी गर्दी होती की त्या विठ्ठलाचं दर्शन घेणं सुद्धा महाकठीण काम होतं. कुठे रांगेत जायचं, काय करायचं काही त्यांना कळेना. आजीबाई सापडेना. रडायला यायला लागलं, पाय दुखायला लागले. आणि त्यावेळेला अचानक असं झालं की एक काळा कुट्ट असा मनुष्य आला. अतिशय काळा कुट्ट होता. अंगावर पंचा नेसलेला होता, डोक्याला पंचा बांधलेला होता, अंगात अशी बंडी घातलेली होती. आणि तो म्हणाला, ए पोरा, काय रे, तू इथे कशाला आलायस? महाराजांनी बिचाऱ्यांनी रडत रडत सांगितलं, मला विठ्ठलाचं दर्शन घ्यायचंय, मी पुण्यापासून इथपर्यंत आलोय वारीला. हो का? म्हणाले चल. असं म्हणून त्या माणसाने इतकं सहजपणे महाराजांना आपल्या जवळ घेतलं आणि थेट विठ्ठलांच्या समोर नेऊन उभं केलं. विठ्ठलाचं दर्शन झालं. विठ्ठलाच्या गळ्यातली माळ सुद्धा त्यांनी महाराजांच्या गळ्यात घातली. हे थोडक्यात काय, अशी ही कृपा भगवंतांची त्यांच्यावर लहानपणापासूनच होती. असंही सांगतात, एकदा ते नाशिकला गेले होते, तिथे वणीच्या देवीला गेले होते. वणीच्या देवीच्या इथे अशी एक पद्धत आहे की रात्रीच्या वेळेला सगळं भोजन म्हणजे काय नैवेद्य वगैरे झाला की तिच्या मुखामध्ये तांबूळ ठेवला जातो. आणि तो तांबूल असा तिच्या मुखामध्ये ठेवला आणि आपले महाराज दर्शनाला आले. देवीच्या समोर उभे राहिले. आता देवी अशी उंच आहे, आपण पाहिली असेल, छानपैकी असे वर बघत होते, हात जोडले आहेत. आणि अचानकपणे तिच्या मुखातला विडा तांबूल महाराजांच्या हातावर पडला.
म्हणताना तो जो गुरु होता तो टाळ्या पिटायला लागला. अरे वा वा वा, छान झालं छान झालं, आपण किती नशीबवान आहात, आपण दैववान आहात, आपल्यावर देवीची कृपा आहे. आणि अशा तऱ्हेने महाराजांनी तो तांबूल मुखात घेतला आणि तो खाल्ला. म्हणजे थोडक्यात आपण बघायचं काय की भगवंतांची कृपा ही हळूहळू त्यांच्यावर लहानपणापासूनच होती. पुढे असं झालं की संसाराचा आता हा सगळा भार त्यांच्यावर पडला होता. मग आता अजून काहीतरी केलं पाहिजे. मग काय करायचं? शिक्षण थोडंफार झालं होतं, इंग्लिश काही फार येत नव्हतं, पण मग कोर्टात उमेदवारी करायला लागली. त्याच्याबरोबरला अजून काहीतरी करायला पाहिजे म्हणून मग कवड्या पूर्वीच्या काळी विकायचे. त्या काळात कवड्या विकून पैसे मिळायचे म्हणून कवड्या विकू लागले, खुर्दा विकू लागले. खुर्दा म्हणजे काय तर असं सांगतात की सुट्टी नाणी असतात ना, ती सुट्टी नाणी लोकांना हवी असतात, म्हणजे सुट्टे पैसे हवे असतात, ती द्यायची आणि त्याच्या बदल्यात मग द्यायचं. आणि अशा तऱ्हेने खुर्दाही विकू लागले. आणि एकीकडे सोन्या रुपयाची परीक्षाही चालूच होती त्यांची करणं, म्हणजे सराफीचा व्यवसाय अगदी नाही पण ही परीक्षा घेणं चालूच होतं. त्याच्यातही त्यांना काही पैसे मिळत होते. पुढे असं झालं की जिथे अत्तरं तयार केली जातात त्या कारखान्यामध्ये पण त्यांना नोकरी मिळाली. त्या कारखान्यातही त्यांना नोकरी मिळाली. मग ही अत्तरं कशी करायची, काय करायची, हे सगळं त्यांनी शिकून घेतलं. तो माल तयार झाला की तो कुठे खपवायचा, कुणाकडे नेऊन खपवायचं हेही कळलं पाहिजे ना. या सगळ्या गोष्टी महाराजांनी आत्मसात करून घेतल्या आणि पुढे त्यांनी स्वतःचा अत्तर तयार करण्याचा कारखाना सुरू केला. आणि शिवाय सराफीचा व्यवसाय होताच. झालं असं की अत्तरं त्या काळात, म्हणजे आता सुद्धा या काळात सुद्धा अत्तरांना भरपूर मागणी असते, आपल्याला माहिती आहे, त्या काळातही होती. ते पैसा चांगला मिळायला लागला. थोडक्यात काय, त्यांना पैसा चांगला मिळायला लागला. आणि हिरे रत्न याची परीक्षा उत्तम होती, त्याच्यातही त्यांना उत्तम पैसा मिळत होता. झालं, धनाची प्राप्ती भरपूर, हो की नाही. त्यामुळे कसं झालं, राहणीमान बदललं. पैसा हातात आला की आपोआपच माणसाचं राहणीमान बदललं. आणि मग उंची पोशाख, ती अत्तरं, परत श्रीमंत लोकांच्या बरोबर जाणं येणं हे सगळं सुरू झालं. आता सगळी लोक श्रीमंत असली, व्यापारी असली, तरी त्यात काही छंदी असतात आणि अशा व्यवसायात व्यसनी लोक जास्ती असतात. त्यांच्याबरोबर यांचं जाणं येणं चालू झालं. आर्थिक फायदा भरपूर होत होता, त्याबद्दल काहीच प्रश्न नाही. पण या बरोबरीनं महाराज देवादेखाचंही खूप करायचे. धार्मिक भावना त्यांच्या मनात खूप होती. असं सांगतात मारुतीरायांची उपासना ते दररोज करायचे. म्हणजे असं सांगतात की हनुमान कवच ते दररोज 11 वेळा म्हटल्याशिवाय ते पाण्याचा थेंबही घेत नव्हते. म्हणजे हनुमंतांची उपासना ते नित्य नियमाने करत असत. आणि अन्नसंतर्पण सुद्धा करत होते, म्हणजे अन्नदान ते नित्य नियमाने करत असत. आणि असं सांगतात की ते जरी श्रीमंती होती, पैसा भरपूर मिळाला, तरी ते प्रेमळ होते बरं का स्वभावाने. अत्तरं विकण्याच्या कामासाठी त्यांना बाहेरगावी जायला लागायचं. बाहेरगावी गेले की तिथली काहीतरी वेगळ्या वस्तू असतील त्या मुद्दामून विकत आणायच्या आणि आपल्या जवळच्या नातेवाईकांना, आपल्या मित्रांना भेट म्हणून द्यायच्या. जे आपणहून करायचं, असला खर्च आपल्या लोकांसाठी करायचा, अशी दानत त्यांच्याकडे होतीच. एकट्याने सगळं काही मिळवायचं आणि एकट्यानेच खायचं असं त्यांचं नव्हतं. आणखीन एक त्यांचा महत्त्वाचा गुण होता, तर म्हणजे ते मातृभक्त होते. आईच्या अर्ध्या वचनात ते होते. आई सांगेल तसं ऐकायचं. म्हणजे असा हा अलौकिक सत्वगुण महाराजांकडे होता आणि धर्माचरणी होते. पुढे वयाच्या 20-21व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. सगळं काही उत्तम चाललं होतं. पण मगाशी म्हटलं तसं श्रीमंत लोकांच्यात, व्यापारी लोकांच्यात येणं जाणं, मग थोडेसे छंदी लोकही त्यात होते. त्यामुळे व्यसनं सुरू झाली. माणसाचा पाय एकदा घसरला की घसरला. व्यसनं सुरू झाली आणि त्यातच काय झालं, एका वारांगणेनं त्यांना आपल्या जाळ्यात अडकवलं. एका वारांगणेनं आपल्या जाळ्यात अडकवलं आणि संसाराची बंधनं होती ती आपोआप शिथिल झाली. धर्माची बंधनं शिथिल झाली. शेवटी मनुष्य हा असा होतो. आणि मग त्या गोष्टीसाठी पैसा खर्च व्हायला लागला. मग इतका पैसा मिळून काय उपयोग, म्हणजे परत आहे तेच परिस्थिती त्यांची निर्माण झाली. कसं असतं, प्रत्येक माणसाचंच असं असतं बघा की कामना मनात भरपूर असतात, कामवासना असतात. मला हे हवं, मला ते हवं. मग ते सगळं पुरवण्यासाठी भरपूर कष्ट करतो मनुष्य, पैसा भरपूर मिळवतो. पैसा भरपूर मिळवलं की ते भोग भोगतो. पण कधीतरी कुठल्या तरी म्हणजे आयुष्याच्या एखाद्या वळणावर असं वाटतंच ना की एवढे आपण भोग भोगतोय, एवढा पैसा त्याच्यासाठी खर्च करतोय, पण या भोगातून मिळणारं जे सुख आहे ते कायमचं आहे का? अजिबात नाही.
हे कायमचं नाही आहे. हे लक्षात आलं. आपल्या जसं लक्षात येतं तसं महाराजांच्याही लक्षात आलं हे शाश्वत सुख नाही आहे, अविनाशी असं सुख मला प्राप्त झालं पाहिजे. मग आता ते कसं मिळणार, कुठून मिळणार, कोणाकडून मिळणार, असा विचार सुरू झाला. आणि म्हणून मग त्यांनी अनेक संतांकडे जायला सुरुवात केली, साधू लोकांकडे जायला सुरुवात केली. पण कसं असतं, संगत कशी असते बघा, ज्या संगतीत ते होते त्या संगतीतली लोक काय धर्माबद्दल त्यांना वाटत नव्हतं, देवाबद्दल काही वाटत नव्हतं, त्यांच्या मनात अशी काही भावना निर्माण झाली नव्हती की शाश्वत सुख म्हणजे काय, अशाश्वत सुख म्हणजे काय. ती लोक म्हणायची नुसतं साधूकडे जाऊन काय उपयोग, त्यासाठी वैराग्य पण पाहिजे की, त्यासाठी वैराग्य पण पाहिजे. पण त्यांच्या बोलण्याचा परिणाम महाराजांवर असा झाला की ते अतिशय जिद्दी होते. असं म्हणताय का, म्हणजे लगेच माणसाला कसं वाटतं, मला वैराग्य पाहिजे का, ठीक आहे मी तो सुद्धा प्रयत्न करीन, पण मी हे नक्की मिळवणार, हे मी नक्की मिळवणार म्हणले. कारण त्यांना त्यांची चीड आली की मला ही गोष्ट जमणार नाही असं तुम्हाला वाटतंय का, वैराग्य प्राप्त होणार नाही असं वाटतंय का, असं मुळीच होणार नाही, मी तेही करून दाखवीन. आणि त्यासाठी मग त्यांनी काय केलं, मारुतीची उपासना त्यांची अखंड चालूच होती, ती आणखीन त्यांनी जास्त करायला सुरुवात केली. दिवस दिवस ते मारुतीरायांच्या उपासनेत असायचे. त्यासाठी त्यांनी उपास सुद्धा सुरू केले. आणि एक दिवस मारुतीरायांनी त्यांना दृष्टांत दिला, आदेश दिला. काय दिला आदेश, की सरळ अक्कलकोटला जा आणि स्वामींचं दर्शन घ्या. अक्कलकोटला जा आणि स्वामींचं दर्शन घ्या. मारुतीरायांनी बरोबर मार्ग दाखवला. आपल्या समर्थ रामदास स्वामींना सुद्धा मारुतीरायांनीच मार्ग दाखवलेला आहे ना. तसंच झालं इथे रामानंद महाराजांना सुद्धा मारुतीरायांनी मार्ग दाखवला की बाबा रे, तू अक्कलकोटला जा आणि स्वामींची भेट घे. आदेश झाला म्हणताना लगेच महाराज निघालेले. दुसऱ्या दिवशी अक्कलकोटला जाऊन पोचले की नाही, आज आपण महाराजांना भेटायचंच. आणि अक्कलकोटला जाऊन पोचले. आणि मग झालं असं की त्यांनी असा निश्चय केला होता की स्वामींची भेट झाल्याशिवाय, स्वामींचं दर्शन झाल्याशिवाय अन्न पाणी काही ग्रहण करणार नाही. पुण्यापासून निघाल्यापासून त्यांनी हा निश्चय केला होता. म्हणून पुण्यापासून निघाल्यापासून हा निश्चय केला. आता तिथे जाऊन पोचले आणि तिथे शेरखाने म्हणून एक जण होते, त्यांच्या घरी रामानंद महाराज उतरले. त्यावेळेला शेरखाने त्यांना असं म्हणाले की अहो, तुम्ही हा निश्चय केला आहात की अन्न पाणी ग्रहण करणार नाही, पण म्हणाले आपली ही प्रतिज्ञा पूर्णत्वास जाईल की नाही माहिती नाही. कारण म्हणाले महाराज राजवाड्यात जाऊन बसलेले आहेत आणि ते एकदा राजवाड्यात गेले की 15 दिवस बाहेर येऊ शकत नाहीत. ठीक आहे म्हणले, काही हरकत नाही. आपल्या महाराजांचा निश्चय पक्का होता. एकदा ठरलं की आपण गुरु करायचा, गुरुची दर्शन झाल्याशिवाय पाण्याचा थेंबही प्यायचा नाही, हा निश्चय त्यांचा पक्का होता. निष्ठावंत भाव म्हणतो ना, भक्ताचा स्वधर्म, निष्ठा होती त्यांची. कडकडीत उपास केला आणि झालं असं की 2 दिवसामध्येच स्वामी राजवाड्यातून बाहेर आले. म्हणजे स्वामी कसे आहेत आपल्याला माहिती आहे, तापट आहेत. अक्कलकोट स्वामी कसे आहेत, एकदम तापट आहेत, बोलायला लागतात. आणि त्यांना बाहेर पडता येत नव्हतं म्हणून ते एकदम चिडले आणि म्हणायला लागले, हमारे को बंदी खाने में डालते, लोगों को तकलीफ होती है, दर्शन भी नहीं मिलते लोगों को, असं म्हणून ते ताड ताड ताडताड चालू लागले. एका भिंतीवर चढले आणि भिंतीवरून त्यांनी पलीकडे उडी मारली. स्वामींना माहित होतं आपला भक्त आलेला आहे, त्याला दर्शन द्यायचे. शेवटी सद्गुरूंना माहिती असतं. आणि मग स्वामी आलेले आहेत हे कळल्यावरती रामानंद महाराजांनी लगेच श्रीफळ घेतलेले आहे, हार घेतलेले आहेत, पेढे घेतलेले आहेत की आता गुरुच्या दर्शनाला जायचं आहे, काहीतरी आपण न्यायला पाहिजे, असं सगळं घेतलेलं आहे. आणि स्वामींकडे गेलेले आहेत, स्वामींच्या पाया पडलेले आहेत. त्यावेळेला स्वामी काय म्हणतायत, काय को पाया पडते हो. स्वामी म्हणतात काय को पाया पडते हो, पाया मजबूत चाहिए. काय म्हणतायत, पाया मजबूत चाहिए. आणि बोट दाखवलं भिंतीकडे, भिंतीवरकडे बोट दाखवलं. तिथे काय अडकवलेलं होतं, तर तिथे म्हणाले हरणाचं कातडं अडकवलेलं होतं. हे स्वामींना असं सांगायचं होतं की अशा हरणाच्या कातड्यावर बसून तू आता तपश्चर्या कर, योगाभ्यास कर. हे महाराजांना अंदाज आला की स्वामींना काय सांगायचं आहे हे लक्षात आलं. पण एकदम काही कळेना काय करावं, काय करावं कळेना. म्हणून रामानंद महाराज म्हणतात, मी अज्ञानी आहे, मला काही कळत नाही. शिष्यानी कसं असतं, आपल्या गुरुपुढे आपलं ज्ञान लगेच प्रकट करायचं नसतं. मला समजलं, हा नाही मी बालक आहे असंच म्हणायचं असतं ना. तसंच महाराज म्हणाले, मी अज्ञानी आहे, मला नाही समजलं. त्यावेळेला अक्कलकोट स्वामी आणखीन रागवले, काय का अज्ञान. म्हणाले काय का अज्ञान, शंकर बैठा, विष्णू बैठा, हनुमान बैठा,
आणि महाराज एकदम चिडून बोलायला लागलेले आहेत, म्हणजे स्वामी महाराज एकदम चिडलेले आहेत आणि शिव्या घालायला लागलेले आहेत. तेव्हा आपल्याला माहिती आहे स्वामी महाराजांचे शिष्य सुंदरक्का आणि ती चोळप्पा हे दोघं जण होते. ते म्हणाले महाराजांना, तुम्ही आता बाहेर जा, इथे अजिबात थांबू नका, कारण महाराज आता चिडलेले आहेत. पण तरी सुद्धा महाराज काही, म्हणजे रामानंद महाराज तिथून हालायला तयार नाहीत. त्यावेळेला स्वामी म्हणाले, अभी यहाँ से चले जाओ, तुम्हारा काम हो गया है. असं स्पष्ट आदेश दिला की तू आता इथून निघून जा, तुझं काम झालेलं आहे. म्हणजे त्यांनी खून केली ना, काय कर हे सांगितलं ना, बस संपला विषय. आणि महाराज तिथून आले, पुण्याला आले. आणि महाराजांनी त्यांच्या पद्धतीने त्यांचा काय योगाभ्यास सुरू केला. आणि सतत मुखामध्ये श्री सद्गुरुराय माऊली, सद्गुरुराय माऊली, श्री सद्गुरुराय माऊली हा त्याचा सतत भजन सुरू झालं. असं भजन अखंड त्यांचं 1 वर्षभर चाललं होतं. आणि बरोबर 1 वर्षानंतर पुन्हा ते माघी पौर्णिमा आली, त्यावेळेला पुन्हा ते अक्कलकोटला गेले. म्हणजे एकदा जाऊन आले, आता पुन्हा अक्कलकोटला जाऊन पोचले. आता ह्या वेळेला त्यांनी ठरवलं होतं काय, की म्हणाले की महाराजांशी थोडंसं आपण धिटाईने बोलायचं, पुढे जायचं आणि बोलायचं. महाराजांपुढे गेलेले आहेत, म्हणजे स्वामींपुढे गेलेले आहेत, अक्कलकोट स्वामींपुढे जाऊन उभे राहिले. त्यावेळेला स्वामींनी ओळखलं होतं की आपला शिष्य आता किती वर आलेला आहे, किती पायऱ्या वर आलेल्या आहे त्यांना माहीत असतं. आपल्या शिष्याची किती प्रगती झालेली आहे हे त्यांना माहिती होतं. म्हणजे नुसत्या दर्शनाने त्यांच्यात एवढा परिणाम झाला होता की सतत सद्गुरू महाराजांचं नाव घेत होते आणि एकीकडे ध्यानधारणेचा अभ्यास करत होते. हे स्वामींनी ओळखलं होतं. आता स्वामी काय म्हणतात, स्वामी म्हणतात, आंबे का पाड लगा है, आंबे का पाड लगा है, पुरा होएगा तो काम हो जाएगा. एवढंच बोलले स्वामी, एवढंच बोलले. आणि महाराजांनी पुन्हा त्यांचा भजनाचा कार्यक्रम चालू ठेवला. पुण्यात आले. भजनाचा कार्यक्रम म्हणजे काय, श्री सद्गुरू महाराज. श्री सद्गुरू महाराज म्हणजे सतत महाराजांचं, म्हणजे स्वामींचं सतत स्मरण त्यांचं चालू होतं. आता 3ऱ्यांदा जायचं. आता परत पुढच्या वर्षी माघी पौर्णिमेलाच आपले रामानंद महाराज अक्कलकोटला गेलेले आहेत. तिथं गेले. आता ठरवलं होतं की यावेळेला स्वामींची सेवा केल्याशिवाय बाहेर पडायचं नाही. नुसतं स्वामींचं दर्शन घ्यायचं आणि स्वामींचा काय आदेश होईल तसं नाही करायचं, स्वामींची सेवा पण करायची. म्हणून स्वामींकडे गेलेले, त्यांना नमस्कार केलेला आहे, साष्टांग दंडवत घातलेला आहे आणि स्वामींची सेवा सुरू केलेली, पादसंवाहन करायला सुरुवात केलेली आहे. आणि स्वामी सुद्धा निवांत निजून होते. त्यांनी पुरे कर, आता थांब असं अजिबात म्हटलं नाही. सेवा अखंड चालू होती. रात्र झाली, पहाट झाली आणि झालं असं अचानकपणे की महाराजांच्या, म्हणजे स्वामींच्या 2 पायांच्या गुडघ्यातून अचानकपणे एक नाग वर आला. एक नाग वर आला आणि असा फणा काढून तो आपल्या रामानंद महाराजांवरती, सद्गुरूंवरती आपल्या फणा काढायला लागला. पण महाराज अजिबात घाबरले नाहीत, तिथेच उभे राहिले. त्यांनी ठरवलं होतं जे काय होईल ते सद्गुरू करतील, मी कशाला घाबरू, कारण शेवटी सद्गुरू माझा पाठीराखा आहे, जे असेल ते त्यांच्या मनाप्रमाणे होईल. ते घाबरले नाहीत. त्यावेळेला स्वामी एकदम उठले आणि रागाने म्हटले, अरे तू बडा राक्षस आहे, जिन्न आहे, असं म्हणताय स्वामी. आणि तरीसुद्धा महाराज तिथून हलले नाहीत. आणि मग त्यावेळेला महाराजांना स्वामींनी आदेश दिलेला आहे, म्हणजे थोडक्यात काय उपदेश दिलेला आहे. ते असे म्हणतात, जिन्ना निकल जाव या से. पण तरी महाराज निघाले नाही तिथून. म्हणताना अक्कलकोट स्वामींनी त्यांच्या मुखामध्ये जोरदार थप्पड दिली. हाच अनुग्रह आहे ना. गुरु कुठल्या पद्धतीने अनुग्रह करतील काही सांगता येत नाही. आणि आपल्याला माहिती आहे कल्याण स्वामींची कथा. कल्याण स्वामींना विहिरीत उडी मारायला लागली, म्हणजे विहिरीत पडले ते फांदी तोडताना आणि खालीच एकदम तळात जाऊन बसले. तिथे समर्थांनी त्यांना उपदेश केलेला आहे. आत्मज्ञान तिथे झालेलं आहे. तसं आता म्हणाले आपल्या रामानंद बिडकर महाराजांच्या मुखामध्ये लगावून दिली आणि ते बेशुद्ध पडले. इतकी जोरात लगावली. आणि मग स्वामींचा एक शिष्य होता सदानंद म्हणून, तो आलेला आहे आणि त्यांनी आपल्या रामानंद महाराजांना दुसऱ्या खोलीत नेऊन ठेवलं. 2-3 दिवसानंतर स्वामी, म्हणजे आपले महाराज शुद्धीवर आले. 2-3 दिवसांनी शुद्धीवर आले. पण शुद्धीवर आले त्यावेळेला काय आनंदात होते म्हणून तुम्हाला सांगू, अतिशय आनंदात होते. एक परमानंद त्यांना झालेला होता. आणि मग आता ते पुन्हा अक्कलकोट स्वामींच्या पुढे येऊन उभे राहिले. त्यावेळेला स्वामी असं म्हणतात, अभी क्या तेरे बाप का क्या रखा है इधर. काय स्वामी बोलतायत बघा, क्या देना लेना है आपका, असं म्हणतायत. सेवा बनाव, सेवा बनाव, असं त्यांनी उत्तर दिलं.
म्हटलं अक्कलकोट स्वामींनी म्हटलं सेवा बनाव, अशी आज्ञा केली. काय सेवा बनाव? तर म्हणाले 1 सहस्र भोजन घाला, 1 सहस्र भोजन घाला, असं त्यांनी सांगितलं. ठीक आहे म्हणाले. पण आता झालं होतं असं की महाराजांजवळ थोडेसे सुद्धा पैसे नव्हते. 1 सहस्र भोजन घालायचं म्हणजे काय कमी लागतं का? भरपूर लागतं. शिवाय दक्षिणा द्यायला पाहिजे. झालं होतं कसं, त्या काळात रेल्वे ही अक्कलकोट पर्यंत जायची नाही, अक्कलकोट गावापर्यंत जायची नाही. बार्शी रोडला थांबायला लागायचं, उतरायला लागायचं रेल्वेनी, आणि मग तिथून बैलगाडीनी किंवा घोड्यावर जायला लागायचं. आणि झालं होतं असं की रामानंद महाराज, आपण मगाशी बघितलं की अत्तराचा व्यवसाय करणारे, त्यांनी काय केलं होतं की एक मोठी भली मोठी पेटी भरून अत्तरं आणली होती, मग आता बार्शी रोडला उतरले, ती सगळी अत्तराची पेटी घेऊन अक्कलकोटला जायचं. पण मग त्याच्यासाठी त्यांनी घोडं केलं ती पेटी नेण्यासाठी. पण ते घोडं चालता चालता मध्येच खाली पडलं. त्याचे पाय एकदम मुडपले गेले आणि ती पेटी खाली पडली, अत्तराची पेटी खाली पडली. अत्तराची पेटी खाली पडली, ती तुटली, फुटली. त्याच्या ज्या अत्तराच्या कुप्या होत्या त्या सगळ्या फुटल्या, काचेच्या बाटल्या त्या सगळ्या फुटल्या. म्हणजे सगळा माल वाया गेला. म्हणजे असं आहे का की आता हा माल विकावा अक्कलकोटमध्ये, त्यातून पैसा मिळवावा आणि सहस्रभोजन घालावं? असंही शक्य नव्हतं. मग आता करायचं काय? स्वामींनी तर सांगितलं सहस्रभोजन घाला, असा आदेश दिलाय, जवळ पैसे नाही. तेव्हा महाराज आता चिंतेत पडलेले आहेत. त्यावेळेला काय झालं, ते अक्कलकोटचे जे राजेसाहेब होते ना, त्यांचे जे एक कारभारी होते श्रीनिवास नावाचे, श्रीनिवासराव नावाचे कारभारी होते. त्यांच्याकडे आपले रामानंद महाराज गेले की मी काय करू, आता स्वामींचा तर आदेश झालाय सहस्र भोजन घाला, माझं असं असं झालंय, पैसा नाही, अत्तर नाही तर ती विकली असती. तेव्हा त्यांनी त्याच्यावर एक तोडगा काढला. त्यांनी काय केलं, त्या अक्कलकोटमधला एक शेषाप्पा नावाचा वाणी होता, वाण सामान विकणारा वाणी, त्याला सांगितलं की तू यांना 1000 माणसं जेवतील एवढं सगळं धान्य धनधान्य काय असेल लागणार ते तू यांना पुरव, मग तुम्ही म्हणाले त्यातून सहस्र भोजन घाला. आता या सगळ्यांना दक्षिणा दिली पाहिजे. त्यावेळेला ते जे श्रीनिवास म्हणून कारभारी होते, त्यांनी आपल्या महाराजांना पावली पावलीच्या म्हणजे नाणी दिली. कशासाठी? दक्षिणा देण्यासाठी. त्यांनी आपणहून हे सगळं दिलं, म्हणजे 1 सहस्र नाणी दिली. आणि अशा तऱ्हेने स्वामींचा जो आदेश होता, आज्ञा होती की 1 सहस्र भोजन घालावं, तो पूर्ण झाला. दक्षिणा झाली, सगळ्यांना पावली पावली दक्षिणाही देऊन झाली. आता सगळं सहस्र भोजन वगैरे झालं आणि आता अक्कलकोट स्वामी काय म्हणतात, हमारे को भोजन तो दिया लेकिन दक्षिणा नाही दिया. शिवाय वेगळी दक्षिणा पाहिजे ना, म्हणले दक्षिणा दे हो बच्चा, आप कितनी गुरु दक्षिणा दे जाएगा तू, बोलो कितना देगा, बहुत देगा ना, असं म्हणतायत स्वामी. महाराजांना वाटलं, म्हणजे आपल्या रामानंद महाराजांना असं वाटलं की काय 1000-2000 रुपये मागतील, फार तर परत म्हणतील 1 सहस्र भोजन घाला, एवढं सांगतील. ते करू म्हणाले आपण, कारण पुण्यात त्यांच्याकडे पैसा भरपूर होता, तिथे गेल्यावर मी इथून पैसा देईन वगैरे. पण स्वामी काय म्हणतात बघा, महाराज म्हणाले जरूर देंगे, गुरु दक्षिणा जरूर देंगे, आज्ञाप्रमाण किती द्यायची सांगा. त्याला स्वामी म्हणतायत अभी झूठ बोलते हो क्या. काय म्हणतायत अक्कलकोट स्वामी, अभी झूठ बोलते है का, तेरे से दक्षिणा नहीं दिए जाएगी, तुझ्याकडून दक्षिणा मला मिळायची नाही. तू काय कर म्हणाले, देना है ना तुम्ही दक्षिणा मुझे, तो वचन दे दो, असं करून 3 वेळा स्वामींनी हातावरती महाराजांकडून वचन घेतलं की मी तुम्हाला दक्षिणा देईन, असं वचन घेतलेलं आहे. आणि मग महाराजांकडून 3दा वचन घेतल्यावर स्वामी पुढे काय म्हणतायत बघा, अक्कलकोट स्वामी म्हणतायत दक्षिणा देणार ना, तू काय दक्षिणा द्यायची, तर म्हणाले तू जो जडीबुट्टीचा उद्योग करतोस ना, किंवा तो सराफी व्यवसाय करतो ना, तो पूर्ण बंद करायचा. दक्षिणा काय मागितली, तर हा व्यवसाय पूर्ण बंद करायचा, यापुढे तो व्यवसाय करायचाच नाही, अशी गुरुदक्षिणा मागितली. झालं.
आता असं होतं की ज्या व्यवसायावरती रामानंद बेडकर महाराजांनी भरपूर पैसा मिळवला होता, आज त्यांना समाजात मोठी किंमत होती, मान होता, लोकांच्यात जाणं येणं होतं मोठं, ज्याच्यातून अनेक राजभोग त्यांनी भोगले होते, हो की नाही, पैसा एवढा सगळा मिळाला होता, काय करायचं असा विचार महाराजांच्या मनात आला. पण मग पुढे महाराजांनी असंही लक्षात आलं, महाराजांनी हे माझे सद्गुरू आहेत ना, अक्कलकोट स्वामी माझे सद्गुरू आहेत, त्यांनी ज्या मला सांगितलंय ना की व्यवसाय बंद करा, ठीक आहे, मी व्यवसाय बंद करेन, शेवटी मी माझा भार त्यांच्यावर वाहीन. तुकाराम महाराजांनी म्हटलंय ना, तुका म्हणे वाहू आपण देवावरती, देवावर भाव व्हायला पाहिजे ना, पण आपण वाहत नाही, सगळं आपलं ओझं आपल्या डोक्यावर आपण घेऊन बसतो ना. तसं महाराज म्हणाले काय नाही, महाराज आपल्याला स्वामींनी आदेश केलाय ना, नाही व्यवसाय करायचा, मी करणार नाही, पण प्रश्न असा आहे की हे जे सहस्रभोजन घातलं, याचं जे वाण सामान आणलं, त्याचे तरी पैसे द्यायला पाहिजे, शिवाय पावली पावली दक्षिणा त्या श्रीनिवास कारभाराने दिली, ती तरी परत करायला पाहिजे, ते मी कुठून आणू, आणि आता माझा व्यवसाय बंद झाला. काही नाही म्हणाले, ठीक आहे, स्वामी बघून घेतील. तोही विचार त्याने केला की स्वामी बघून घेतील, त्यांच्यावरती पूर्ण भार घातला. आणि झालं असं की आपण मगाशी बघितलं की अक्कलकोट स्वामी अधूनमधून राजवाड्यात जात, मग तिथले जे राजेसाहेब होते त्या काळातले, त्या राजेसाहेब काय करायचे, स्वामींना नेहमी अभ्यंग स्नान घालायचे. अक्कलकोट स्वामी आले राजवाड्यात की छान अभ्यंग स्नान घालायचे, अष्टगंधाने अभ्यंग स्नान घालायचे. पण झालं होतं असं की त्यांच्याकडचं अष्टगंध संपून गेलं, त्यांच्याकडचं अष्टगंध संपून गेलं. आता तयार कसं करायचं, कुणीतरी पाहिजे. त्यावेळेला हे जे श्रीनिवास नावाचे कारभारी होते, यांनी त्यांना सुचवलं राजेसाहेबांना की आपल्या इथे छान अत्तर करणारा प्रख्यात सुगंधी आलेला आहे, त्यांना सुगंधी म्हणतात अत्तर करणाऱ्यांना ना, म्हणून म्हणले प्रख्यात सुगंधी आलेला आहे, त्याला आपण हे करायला सांगूया म्हणले, अष्टगंध, काही हरकत नाही म्हणले. मग महाराज म्हणाले की पण मी करून देईन तुम्हाला अष्टगंध, म्हणजे रामानंद महाराज म्हणाले मी अष्टगंध करून देईन, पण मला कस्तुरी तेवढी द्या, त्याच्यासाठी कस्तुरी लागते. मग ती कस्तुरी त्यांना मिळवून दिली, आणि मग ती कस्तुरी घेतली. आणि झालं होतं असं की आपण जे मगाशी बघितलं की ती सगळी अत्तर एका पेटीतून घालून आणली होती, आणि ती पेटी खाली पडली, त्यातल्या सगळ्या अत्तराच्या कुप्या फुटल्या, त्यातलं सगळं अत्तर सांडून गेलं. पण ते जे अत्तर आहे, त्या कुप्या ज्यावर ठेवल्या होत्या, खाली कापसावर ठेवलेल्या होत्या अलगद राहावे यासाठी, तर तो जो कापूस होता, त्या कापसावरती त्या सगळ्या कुप्यांमधलं अत्तर असं सगळं साठून राहिलं होतं, आणि असा कापसाचा एवढा मोठा बोळा झाला होता, आणि ती अत्तर चांगली उंची होती, चांगल्या सुवासाची होती, त्या सगळ्या बोळ्यामध्ये ते अत्तर सगळं असं साठून राहिलेलं होतं, आणि छान सुगंध होता. मग रामानंद महाराजांनी काय केलं, तो जो अत्तराचा बोळा होता ना, तो सगळा त्या अष्टगंधात असा पेळला, आणि इतकी सुंदर सुवासिक अष्टगंध तयार झालं की राजेसाहेब आणि ते श्रीनिवास कारभारी इतके खुश झाले त्यांच्यावर की त्यांना भरपूर पैसा दिला, भरपूर पैसा दिला, इतका पैसा दिला की ते जे वाण सामान आणलं होतं त्याचे पैसे परत दिले, शिवाय पावली पावली दक्षिणा दिली होती तीही त्यांनी परत दिली, आणि शिवाय पुण्यापर्यंत जाण्याचा खर्चही त्यातून भागला. म्हणजे शेवटी काय आहे, वाहू हा भारत तयावरी, त्याच्यावर भार फक्त ठेवायला पाहिजे. आपण म्हणायचं नाही मी करीन मी करीन, मी आता काय करू, नाही, शेवटी स्वामींना काळजी आहे. आणि अशा तऱ्हेने स्वामींचं दर्शन घेऊन पुन्हा आपले रामानंद महाराज पुण्यात आलेले आहे. म्हणजे आता बघा, 2 वर्षाचा अवधी झाला, त्या 2 वर्षाच्या अवधीत सद्गुरूंचं दर्शन झालं, पुढे सद्गुरूंचं भजन झालं, शारीरिक दोष नष्ट झाले, मानसिक दोष नष्ट झाले. कारण शारीरिक दोष काय झाले, ते सगळ्या कामभावना मनात होत्या, त्याच्यापासून ते विरक्त झाले, कारण त्यांनी आपल्या लोकांना सांगितलं होतं ना, हो माझ्यात वैराग्य नक्की येणार, हो की नाही, त्यांनी निश्चय केला होता, तसं वैराग्य त्यांच्याकडे आले. म्हणजे शारीरिक दोष नष्ट झाले, मानसिक दोष नष्ट झाले, म्हणजे त्यांची मनोभूमी उत्तम तयार झाली. कशामुळे, तर मारुतीरायांची उपासना, त्यामुळे स्वामींचं दर्शन, म्हणजे आपल्याला संतांचं दर्शन झालं की काय फायदा होतो, आपलं मन कसं बदलतं, हेच आपण यातून बघायचं आहे. आणि तिसऱ्या खेपेला स्वामींची कृपा झाली, साक्षात उपदेश झालेला आहे, अजून काय पाहिजे. आणि अशा तऱ्हेने स्वामींचा उपदेश त्यांना झालेला आहे. आणि त्याच्यानंतर आता पुन्हा चौथ्यांदा रामानंद बेडकर महाराज स्वामींच्या दर्शनाला गेले, स्वामींच्या दर्शनाला गेले. त्यावेळेला स्वामींचं दर्शन घेतलं, त्यावेळेला अक्कलकोट स्वामी त्यांना असं म्हणाले की बाळा, आता तू पुन्हा अक्कलकोटला येऊ नकोस, पुन्हा तू अक्कलकोटला येऊ नकोस.
तू नर्मदा प्रदक्षिणा कर, तू अक्कलकोटला येऊ नकोस, नर्मदा प्रदक्षिणा कर, अशी महाराजांना अक्कलकोट स्वामींनी स्पष्ट आज्ञा दिली. आणि म्हणून महाराज त्यानंतर अक्कलकोटला कधीही गेले नाहीत. आणि मग काही काळानंतर स्वामींनी देह ठेवला. त्यावेळेला महाराजांना खूप वाईट वाटलं की आपले सद्गुरू आता या जगात नाहीत. खूप वाईट वाटलं, खूप त्यांना व्याकुळ झाले वियोगामुळे. त्यावेळेला असं सांगितलेलं आहे की स्वामींनी त्यांना प्रत्यक्ष येऊन दर्शन दिलं. रामानंद महाराजांना अक्कलकोट स्वामींनी येऊन प्रत्यक्ष दर्शन दिलं आणि म्हणाले, हम तो गया नाही जीता है, हम तो गया नाही जीता है. अरे म्हणले, देहाने नसलो तरी मी सूक्ष्म देहाने इथं आहेच आहे, ते तू काही असा व्याकुळ होऊ नकोस, तुला हवं तेव्हा मी दर्शन देईन. अशा तऱ्हेने स्वामींचं यांच्यावरती कृपा झालेले. म्हणजे सद्गुरु तत्व हे कायम या जगात असतं. कुठलेही सद्गुरू असू देत, ते देहात असू देत नाही तर नसू देत, ते सूक्ष्म रूपाने आपल्या पाठीशी असतातच. हेच आपण या कथेतून बघायचं आहे. आणि अशा तऱ्हेने स्वामींचा अनुग्रह आपल्या रामानंद महाराजांवरती झालेला आहे. आता बरंच खूप छान आहे बरं का रामानंद बेडकर महाराजांचं पुढचं सुद्धा काही चरित्र भाग, पण आपल्याला इथे सगळा सांगता येणार नाही. पुढे मग रामानंद महाराजांनी ठरवलं की स्वामींची आज्ञा झाली होती ना, नर्मदा परिक्रमा करा, म्हणून आता ते नर्मदा परिक्रमा करायला ते निघाले. त्यात सुद्धा त्यांचे खूप छान अनुभव त्यांनी दिलेले आहेत की अक्कलकोट स्वामींनी त्यांना अनेक वेळा दर्शन दिलेलं आहे. परिक्रमा करताना वाघाच्या रूपात दर्शन दिलेलं आहे. म्हणजे परीक्षा घेतलेली आहे की हा घाबरतोय की नाही, का माझं स्मरण केल्यावर ह्याला भय आहे का नाही. सद्गुरू पाठीशी आहेत म्हणताना निर्भयता येते आपोआप, तशी निर्भयता आपल्या महाराजांकडे होतीच. अशी अनेक छान परीक्षा घेतलेल्या आहेत. त्यातला एक महत्त्वाचा काही भाग मी फक्त आता सांगणार आहे इथे, तो असा की नर्मदा परिक्रमा करत असताना अनेक परिक्रमावासी होते. त्यांच्या असं लक्षात आलं की हा जो मनुष्य आपल्याबरोबर आलेला आहे, म्हणजे आपले सद्गुरू रामानंद बेडकर महाराज, हे काही सामान्य नाही आहेत. हा काही मनुष्य सामान्य नाही आहे, सिद्ध मनुष्य आहे, सिद्ध पुरुष आहे, हे लक्षात आलं. त्यामुळे त्यांच्याशी वागताना लोकसुद्धा अदबीनं वागत होती, त्यांना नमस्कार करायची वगैरे. आणि यांची पण ध्यानधारणा चालायची. हे सुद्धा सगळ्या लोकांबरोबर जायचे नाहीत, एकटे चालायचे. की कुणाबरोबर चालणं हे योग्य नाही. आपण एकट्याने परिक्रमा केली म्हणजे आपली साधना होते, ध्यानधारणा होते. खरं म्हणजे परिक्रमा अशाच पद्धतीने केली पाहिजे, कारण सगळ्यांबरोबर गेलं की शेवटी ती ट्रीपच होते ना. तशी ट्रीप नको आहे, हो की नाही. कारण काहीतरी गप्पा होतात, त्या गप्पातून आपल्या मनातले भाव बदलतात. आपलं जे सतत नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर असा आपला जो जप व्हायला पाहिजे किंवा आपल्या सद्गुरूंचा जप व्हायला पाहिजे, तो होत नाही. म्हणून असं म्हणतात की शक्यतो परिक्रमा एकट्यानेच करावी. आणि तशीच महाराज परिक्रमा एकट्याने करत होते. आणि एकट्याने परिक्रमा केल्याशिवाय अनुभव पण येत नाहीत, हेही सांगते. लोक बरोबर असल्यावर नर्मदा मैया अनुभव देत नाही. आणि मग त्यामुळे झालं असं की या सगळ्यांना लक्षात आलं तर परिक्रमावासियांना की हा सिद्ध पुरुष आहे. एकदा असं झालं की गुजरात मधला एक ब्राह्मण होता. मूळव्याधीच्या त्रासाने अतिशय तो व्याकुळ झाला होता. खूप त्रास होता, रक्त पडायचं, काय काय व्हायचं, बसता यायचं नाही, उठता यायचं नाही, अशक्तपणा आला होता, काही गोष्टी त्याला खाता यायच्या नाहीत. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि म्हणाले की खूप त्रास व्हायचा त्याला. अनेक वैद्य केले, औषधी केल्या, मात्रा केल्या, पण म्हणाले काही उपयोग होत नव्हता. मूळव्याध हा असा रोग आहे, मूळव्याध ही असा रोग आहे की त्याच्यावर किती औषधं केली ना, एखाद्याची होते पटकन बरी, नाही असं नाही. पण म्हणाले यांना काही कुठल्याही वैद्याच्या औषधाचा उपयोग झाला नाही, कुठलीही मात्रा चालली नाही, कितीतरी तंत्र मंत्र झाले, दोरे गंडे झाले, पण काही उपयोग झाला नाही. या ब्राह्मणाची जी आई होती, ती आई आणि त्यांची पत्नी, या दोघी सुद्धा अतिशय, म्हणजे त्यांना सुद्धा फार दुःख व्हायचं, पण याच्या यातना बघवायच्या नाही, वाईट वाटत होतं. एकदा असं झालं की या माणसाने, या ब्राह्मणाने ठरवलं की आता या जगात राहायचं नाही, नको, सहन होत नाही, किती औषध झाली, काही उपयोग होत नाही, माझे भोग काही संपत नाही, आता आपण आपला जीव इथे ठेवायचा नाही, आत्महत्या करायची. पण आई आहे, आईला काय वाटते, पत्नीला काय वाटते.
मग त्यांनी काय युक्ती केली, त्यांनी ठरवलं की आपण आता आईला सांगायचं की मी नर्मदा परिक्रमेला जातो आहे, नर्मदा परिक्रमेला जातो आहे, आणि परिक्रमेला म्हणून जायचं आणि नर्मदेमध्ये आपले देह ठेवून द्यायचं असं ठरवलं. पण आई आणि पत्नी पण बरोबर होत्याच. परिक्रमेत चालली होती अशी त्यांची परिक्रमा, आणि लक्षात आलं की कोणीतरी एक अलौकिक सिद्ध पुरुष इथे आहे, हे त्यांच्या लक्षात आलं. मग चला जाता जाता त्याचं दर्शन घ्यावं असं त्यांना वाटलं, म्हणून ते 3 जण इथे आलेले आहेत. महाराज बसलेले होते, त्यांचं दर्शन घेतलं, त्यांना नमस्कार केला. या माणसाने त्या महाराजांपुढे लोटांगणच घातलं, म्हणाले मला सोडवा सोडवा, या मुलगीच्या त्रासाधीच मी अगदी त्रस्त झालो आहे, व्याकुळ झालो आहे, मला सहन होत नाहीये, मला जीवदान तरी द्या, नाही तर मृत्यूचं दान तरी द्या, असं स्पष्ट त्यांनी सांगितलं. याला रामानंद महाराज म्हणाले, अरे बाळा, असं कुणाचं आयुष्य वाढवणं किंवा आयुष्य घटवणं हे कुणाच्याही हातात नसतं, ब्रह्मदेवाच्या सुद्धा हातात नसतं, असा काही उपयोग होणार नाही म्हणाले. आणि म्हणाले आत्महत्या करून शरीर नाहीसं होईल रे तुझं, देह जाईल, देह जाईल, पण म्हणाले तू मात्र आहे तसंच राहशील ना. म्हणजे शेवटी सुख दुःख कोणाला भोगावे लागतात, म्हणाले आत्म्याला भोगावे लागतात. शरीराद्वारे भोगतो, पण शेवटी भोगणारा कोण आहे, आत्माच आहे ना म्हणाले. आणि म्हणाले हा देह कसा आहे, म्हणाले अंगावरच्या वस्त्राप्रमाणे आहे, हो की नाही, अंगावरच्या वस्त्राप्रमाणे बदललंस, हा देह जरी तू सोडलास तरी तुला दुसरा देह मिळणार आहे, त्या देहात जाऊन तुला हे भोग भोगायचेच आहे, त्यामुळे हे भोग काही तुझे सुटणार नाहीत. आणि म्हणाले तुझा दुसरा जन्म झाला की पूर्व जन्मातलं जे काही कर्म केलेलं आहे ते तुझ्या पाठीशी येणारच आहे, ते भोग प्रारब्ध रूपाने तुला पुन्हा भोगावे लागणार आहेतच, आणि ते भोगल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि असे हे भोग कुणाला देता येत नाही आणि कुणाचे घेता पण येत नाही, त्यामुळे ते भोग भोगल्याशिवाय पर्याय नाही, अपरिहार्य आहे म्हणजे. त्यामुळे तू काही आत्महत्या करू नकोस असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. त्यासाठी सद्गुरू रामानंद महाराजांनी फार छान दृष्टांत दिला. ते असं म्हणाले, असं म्हणे तू बघ, म्हणाले की एखादा कैदी असतो तुरुंगातला, त्या कैद्याला शिक्षा झालेली असते, हातापायात बेड्या असतात, ती शिक्षा बघून तो कंटाळलेला असतो, म्हणून तो काय करतो, बेडी तोडायचा प्रयत्न करतो, बेडी तोडायचा प्रयत्न करतो, बेडी तोडतो, पण ती एक बेडी जर तोडली तर त्याच्या हातात अजून दुसरी बेडी पडत नाही का, पडतेच म्हणाले. कारण तो जो तुरुंगाचा अधिकारी असतो तो दुसरी बेडी घालणारच, आणि नुसती दुसरी बेडी घालणार नाही तर त्याचा त्रास सुद्धा दुपटीनं वाढतो, हे लक्षात घे. त्यापेक्षा म्हणे तो तुरुंगाच्या अधिकाऱ्याला जर शरण गेला तर चांगलं नाही का, म्हणजे त्या शरण गेला तू जर त्या तुरुंगाच्या अधिकाऱ्याला, तर त्या अधिकाऱ्याच्या त्याला तुझी दया जर आली तर तो अधिकारी तुझी शिक्षा थोडीशी कमी करेल. म्हणून म्हणाले एकच उपाय आहे काय, की तू त्या ईश्वराला शरण जा, तो ईश्वरच तुझं दुःख म्हणाले कमी करेल, असं त्यांनी सांगितलं. किती छान दृष्टांत दिला गेला. अशा तऱ्हेने हे सगळं सांगितलं. म्हणून म्हणाले माझ्या पुढे येऊन काहीच उपयोग नाही, तू ईश्वराचे चरण कर. पण तो गुजराती ब्राह्मण सुद्धा हुशार होता, चतुर होता. तो म्हणतो मी असं ऐकलेलं आहे की ईश्वरापेक्षा सद्गुरू मोठा आहे, ईश्वरापेक्षा सद्गुरू मोठा आहे, श्रेष्ठ आहे. प्रारब्ध जर फिरवायचं असेल तर ते सामर्थ्य सद्गुरूतच असतं, ते ईश्वर करू शकत नाही. म्हणून मी आपल्याला शरण आलो आहे, आणि पुन्हा त्यांच्या चरण कमलाला त्यांनी मिठी मारलेली आहे. आता महाराज म्हणताय, म्हणजे आपले रामानंद महाराज त्या माणसाला म्हणतायत, अरे तुझं दुःख म्हणाले आज कमी होईल, पण उद्या दुसरं होणार नाही, हे कशावरून, हे काही सांगता येतं का, नाही, हे कर्मभोग आहे, ते भोगलेच पाहिजे. म्हणजे यासाठी देवाला शरण जा असं पुन्हा पुन्हा महाराज त्यांना समजून सांगताय. पण ब्राह्मण त्याला परत उत्तर देतोय. ब्राह्मण म्हणतोय नाही, मी हे आता सगळं आपल्यावर सोपवलं आहे, हे मी सगळं आपल्यावर सोपवलेलं आहे, आता याशिवाय मला चांगलं काय किंवा वाईट काय हे मला कळत नाही, मला समजत नाही, तेव्हा आपणच यातून काहीतरी मार्ग काढा. त्यावेळेला महाराजांना थोडीशी त्याची दया आली. दया येतेच नाही का, संत लोकांना दया येतेच, आपल्याला सुद्धा दया येते, पण आपण काही करत नाही.
संत लोक काहीतरी करतात, हो की नाही? आणि अकारण दया करणं, अकारण दया करणं हा संतांचा स्वभाव आहे, लक्षात ठेवा. काही कारण नसताना माऊलीने एवढी ज्ञानेश्वरी लिहिली, गीतेवरचं एवढं भाष्य केलं, समर्थांनी दासबोध लिहिला, नाथ महाराजांनी एकनाथीला भागवत लिहिलेले. म्हणजे आपल्यावरती या संतांनी कशासाठी हे ग्रंथ लिहिले, त्याच्यातून त्यांना काय मिळणार होतं? पैसा मिळणार होता का? पुरस्कार मिळणार होता का? पैसे मिळणार होते? काही नाही, होय की नाही? पण केवळ ह्या आपल्यासारख्या सामान्य जनांना चांगला मार्ग सापडावा, त्यांना त्यांच्या मनावर चांगले संस्कार व्हावे, हेच तर त्यांचं काम ना. त्या समाजाने एवढा त्रास दिला तरी सुद्धा त्यांनी आपल्याला उपकार केले. यालाच म्हणायचं अकारण दया. काही कारण नसताना आपल्यासारख्या लोकांवरती संत लोक दया करतात, म्हणून म्हटलेलं आहे त्यांच्या मनात अशी दया निर्माण झाली. आणि अशी दया निर्माण झाली, महाराजांच्या मनात कळवळ आला. कळवळा आला, इथेच महाराजांना महाराजांच्या मनाने फसवलं, लक्षात घ्या. मनात काय आलं? कळवळा आला, त्याच्याबद्दल दया निर्माण झाली. आधी ते नाही नाही म्हणत होते, पण दया निर्माण झाली. इथंच त्याच्या मनात, महाराजांच्या मनाने महाराजांना फसवलं आणि लक्षात आलं की सत्व हरण होण्याची वेळ आलेली आहे. एक तर सत्व तरी जाईल, नाही तर पुण्याही तरी गमवावी लागेल, हे महाराजांच्या लक्षात आलं. आणि म्हणून काय झालं, शेवटी म्हणाले त्या माणसाने माझ्यावरती भार टाकलाय, माझ्यावरती भार टाकलेला आहे, तेव्हा त्याचा रोग बरा हो, त्याचा रोग बरा हो, असं मनात आणलं महाराजांनी. परमेश्वरापुढे त्यांनी करुणा वाटली की या माणसाचा रोग बरा हो, असा मनात निश्चय झाला. आणि 2 दिवसात त्या ब्राह्मणाच्या या मूळव्याधीच्या त्रासाला आराम पडलेला आहे. महाराजांच्या चरणांचं तीर्थ तो पीत होता, त्या तीर्थामुळे त्याला 2-3 दिवसात पूर्णपणे बरं वाटलेलं आहे, त्याला आराम पडलेला आहे, तो बरा झाला. पण ती मूळव्याध आपल्या रामानंद महाराजांना, सद्गुरूंना कायमची चिकटली, कायमची चिकटली, ती अंतकाळापर्यंत चिकटलेली होती. आणि हे दुखणं पुढे पुढे इतकं जास्त झालं की त्यांना खूप त्रास होत होता. तो सगळा त्यांनी सहन केला, असं सांगतात. म्हणजे स्वामींची त्यांच्यावरती कृपा झाली. स्वामींनी आपणासारखे करती तात्काळ या पद्धतीने त्यांना सगळं दिलं आणि त्याच पद्धतीने पुढे महाराजांनी या सगळ्या लोकांवरती अशी दया केलेली आहे. आणि म्हणून म्हटले, शेवटी देह विसर्जित ज्या वेळेला केला महाराजांनी 1913 साली, रामानंद बेडकर महाराजांनी 1913 साली आपला देह विसर्जित केला, तोपर्यंत या मूळव्याधीच्या त्रासाने त्यांना सोडलं नाही. असं हे आपण आज थोडक्यात सद्गुरू रामानंद बेडकर महाराजांचं चरित्र आज बघितलेलं आहे. सद्गुरूंना नमस्कार करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जे आपल्याला आवडलं, योग्य वाटलं, ते माझ्या सद्गुरूंनी माझ्याकडून करून घेतलं. कुठे मी चुकले असेल त्याबद्दल आपण मला क्षमा करावी. धन्यवाद. मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता, अहंकार भावागवी कोण माथा, जडो भावना रामदासी सदाती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री कृष्णार्पणमस्तु. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. उपासनेला दृढ चाल व्हावे, भूदेव संतासी सदा लवावे. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वांगी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ.